नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पोलीस हे दादांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात. मधू आणि आई मात्र मागे खूप रडत असतात आणि त्या कंटिन्यू मीराला कॉल करत असतात. त्याचा फोन हा गाडीमध्ये असतो. मीरा त्यावेळी ऊसाची डील करत असते आणि दुकानासाठी लागणारा ऊस ती घेत असते. त्यामुळे तिचं फोनकडे अजिबात लक्ष नसतं. जेव्हा तिचा फोन ती पर्समध्ये चेक करते तेव्हा तिला समजतं की फोन तर पर्समध्ये नाहीच आहे. मग फोन कुठे गेला? फोन नक्कीच चोरी गेला असेल असं तिला वाटतं. मीरा चालत चालत येते आणि तिच्या गाडीजवळ येते तर तिच्या गाडीवर मात्र त्यावेळी सत्या बसलेला असतो. सत्याला दिवसभरात जे काही झालेलं असतं ते आठवत असतं. तो विचार करत असतो की आजचा दिवसच पनौती निघालाय. आज काय झालंय सगळं? आज त्या MDने बाबांचा एवढा सत्कारामध्ये अपमान केला, त्यानंतर माझी गाडी चोरीला गेली. हे सगळं काय चाललंय? या सगळ्या गोष्टीचा सत्या विचार करत असतो आणि त्याचवेळी तिथे मीरा येते आणि म्हणते की ए दाढीवाला, तू माझ्या गाडीजवळ काय करतोय? तुला माझी गाडी चोरायची आहे का? तेव्हा सत्या म्हणत असतो की ए धूमकेतू, मी कशाला तुझी गाडी चोरू? आणि तुझी गाडी चोरण्याच्या तरी लायकीची पाहिजे ना. मीरा म्हणत असते की दाढीवाल्या, तू जास्त बोलू नकोस. आता तितक्यातच सत्याला कॉल येतो. आता सत्याच्या हातात मोबाईल बघून मीराला असं वाटतं की सत्याने माझाच मोबाईल चोरलाय. त्यामुळे मीरा कसलाही विचार न करता सत्याच्या हातातून तो फोन हिसकावते आणि म्हणते की दाढीवाल्या, तू माझा फोन चोरलायस ना. सत्या म्हणत असतो की ए धूमकेतू, हा फोन माझा आहे, तुझा कसा काय? तेव्हा मीरा म्हणत असते की नाही, तू माझाच फोन चोरलाय, माहिती आहे मला. आता फोन घेऊन आता मीरा तिथून निघून जाते. मीरा म्हणत असते की मला माहिती आहे तूच फोन चोरलायस, आता तू मला जाऊ दे, नाहीतर मी सगळ्यांसमोर सांगेल की तू चोर आहेस म्हणून. आणि चोर चोर असं म्हणून ओरडायला लागते आणि तिथून निघून जाते. सत्याचा फोन घेऊन आता मीरा तिथून निघालेली असते. तर मधू आणि आई लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्या रिक्षामध्ये असतात तेव्हा मधू ही मीराला कॉल करते. गाडीवर असल्यामुळे मीराचा फोन वाजतो आणि तिला समजतं की अरे, माझा फोन तर माझ्या गाडीतच होता, मी उगाचच त्या दाढीवाल्याला चोर समजून त्याचा फोन घेऊन आले. आता ती मधूचा कॉल जेव्हा उचलते तेव्हा काय झालंय, तू एवढे कॉल का केलेस मला? तेव्हा मधू म्हणत असते की अगं ताई, तू कुठे होतीस? तुला माहिती आहे का इकडे काय झालंय? अगं दादांना पोलीस पकडून घेऊन गेलेत आणि काय तर आपल्या राजने बाईक चोरली आहे कोणाची तरी. हे ऐकून मीरा खूप घाबरते आणि मीरा आता लगेचच पोलीस स्टेशनकडे धाव घेते. तर इकडे दादांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि पोलीस आता दादांवर दादागिरी करत असतात आणि म्हणत असतात की काय रे, तुझ्या मुलाला तू पाठिंबा देतोस का? तुझा मुलगा चोर आहे आणि तू चोराला पाठिंबा देतोय, आता काय मी तुला सोडणार नाही. दादा म्हणत असतात की नाही हो, माझा मुलगा असा अजिबात नाही आहे, तो कोणाचं काहीच चोरू शकत नाही आणि मला पूर्ण खात्री या गोष्टीची. तर आता पोलीस म्हणत असतात की तुला खरंच खात्री या गोष्टींची? आता तर मी तुला सोडणारच नाही. तुला खरंच या सगळ्या गोष्टींची खात्री आहे? अरे, CCTV फुटेजमध्ये तो बाईक चोरताना स्पष्ट दिसतोय. आणि असं म्हणून आता पोलीस CCTV फुटेजमध्ये तुझा मुलगा बाईक चोरताना स्पष्ट दिसतोय. हे ऐकून दादा म्हणत असतात की नाही, माझा तर या गोष्टीवर विश्वासच नाहीये. तर पोलीस म्हणतात की तू आता पायांच्या बोटांवर उभं राहायचं आणि हीच तुझी शिक्षा आहे. तर दादांना पोलिसांनी हात वरती करून आणि पायांच्या बोटांवर उभं राहायला सांगितलेलं असतं. दादांना खूप रडायला येत असतं. तितक्यातच मधू आणि आई सुद्धा तिथे येतात. मधू आणि आई त्यांची ही अवस्था बघून पोलिसांना विनंती करत असतात की प्लीज तुम्ही त्यांना असं उभं करू नका, कारण ऑलरेडी त्यांच्या अंगामध्ये खूप ताप आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना सोडून द्या, त्यांनी काहीच केलेलं नाहीये. पोलीस म्हणत असतात की हो, मग पोलिसांना बघितल्यावर असाच ताप येतो लोकांच्या अंगामध्ये, माहिती आहे आम्हाला, आणि आम्ही काही त्याला सोडणार नाही आणि तुम्ही तुमच्या मुलाची बाजू सोडणं जरा बंद करा. आई सुद्धा म्हणत असते की नाही हो, माझा मुलगा असं कधीच वागणार नाही. तेव्हा आता पोलीस म्हणतात की तुम्हाला एवढी खात्री आहे तुमच्या मुलाच्याबद्दल आणि एवढा विश्वास आहे तुमच्या मुलावर, तर बघा हा CCTV फुटेज. आणि मग राज जेव्हा बाईक चोरी करत असतो ते CCTV फुटेज आता पोलीस त्या सर्वांना दाखवतात आणि ते बघून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वांना हे समजलेलं असतं की चोरी ही राजनेच केली आहे. तितक्यातच तिथं मीरा येते. मीरा आता बाबांना बघून खूपच रडवेली होते आणि म्हणत असते की दादा, अहो काय आहे हे सर्व, आणि मला माहिती आहे की तुमची काहीच चूक नाही आहे या सगळ्यामध्ये. तेव्हा मधू सांगते की अगं ताई, बघ ना, ह्या पोलिसांकडे आपण आपला राज बाईक चोरी करतानाचा CCTV फुटेजसुद्धा आहे, सगळे पुरावे देखील आहे आणि आपल्या राजने बाईक पण चोरी केली आणि त्याची शिक्षा बघ कोणाला भेटते, आपल्या दादांना भेटते. त्यामुळे मीरा आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि मीराला आता काय करावं तेच कळत नसतं. तर इकडे बबड्या म्हणजेच पंकज त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असतो आणि त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणत असते की तू मला लवकरात लवकर कुठेतरी शिफ्ट कर. तेव्हा ती म्हणत असते की मला 1 BHK फ्लॅट पाहिजे, मला 1 BHK फ्लॅट पाहिजे आणि तू रेंटने घे. तर बबड्या तिला म्हणत असतो की अगं 1 BHK काय, तुला 2 BHK घेऊन देतो, एवढं टेन्शन घेऊ नकोस.
आणि मग त्याची गर्लफ्रेंड खूप खुश होते आणि मग बबड्या फोन ठेवतो. परंतु आता 2 BHKसाठी लागणारे पैसे कुठे जमा करायचे, कसे जमा करायचे याचा त्याला मोठा प्रश्न पडतो. आता तितक्यातच तिथे निरूपा येते. निरूपा म्हणत असते की ह्या पोराला एवढी बाईक घेऊन दिली, काही उपयोग राहिला नाही, उगाचच पैसे वेस्ट गेले. बबड्याला असं वाटतं की आई ऑलरेडी पैशांबद्दल बोलतीये, त्यामुळे आता आईपुढे विषय तरी कसा काढावा. आणि तो आईला म्हणत असतो की अगं आई, तू कशाला टेन्शन घेतेय, हे बघ मी जेव्हा माझा बिझनेस चालू होईल ना तेव्हा दर महिन्याला एक दागिना करून देणार आहे. तेव्हा निरूपा म्हणते की खरंच बबड्या? तेव्हा बबड्या म्हणतो की हो अगदी खरंच, आणि तू अजिबात काळजी करू नकोस. मग तुला काय वाटतं ना, पार्ट्या कर, किटी पार्टी कर, शॉपिंग कर, त्यानंतर दागिने घे, तुला जे वाटेल ते घे. तेव्हा निरूपा मात्र आता स्वप्नामध्ये हरवून जाते. बबड्या तिला म्हणत असतो की अगं पण आई, मला जर हे सगळं करायचं असेल ना, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, ते जे टेंडर आहे ना ते त्या टेंडर पास करण्यासाठी मला 20,000 रुपये लागणार आहे. तर आता निरूपा म्हणते की 20,000 रुपये? मला माहिती आहे गं, हे 20,000 रुपये जमवणं खूप कठीण आहे तुला, आणि हे पण माहिती आहे की हे 20,000 रुपये अगदी विषासारखे आहेत गं माझ्यामध्ये आणि माझ्या बिझनेसमध्ये. मला तर काय करावं तेच कळत नाही आहे. तेव्हा निरूपा म्हणते की अरे बबड्या, तू कशाला टेन्शन घेतो, तुझी आई आहे ना. लगेचच तिच्या रूममध्ये जाते आणि 20,000 रुपये घेऊन येते आणि बबड्याच्या हातावर टेकवते. तर बबड्या खूप खुश झालेला असतो. लगेचच त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज करतो की तू लगेचच बॅग भरायला घे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, पोलीस मीराला सांगत असतात की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा राज सुटावा तर तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्या व्यक्तीने कंप्लेंट केली आहे ना त्याला कॉल करा, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला नंबर देतो. तर मीरा म्हणते की ठीक आहे, नंबर सांगा. पोलीस आता नंबर सांगतात. तो सत्याचा नंबर असतो आणि सत्याचा फोन हा मीराच्या बॅगमध्ये असतो आणि मीराच्या बॅगमध्ये तो वाजत असतो. तर मीराला समजतं की हा कंप्लेंट करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा दाढीवालाच आहे. तर पोलीस मीराला विचारत असतात की हा फोन तुमच्याकडे कसा काय आला. त्याला समजलेलं असतं की मीराच्या भावानेच आपली बाईक चोरली आहे, त्यामुळे सत्या खूप चिडलेला असतो. तर सत्याचा मोबाईल हा मीराकडे असतो, त्यामुळे तो मीराला चोर समजत असतो आणि दुसऱ्या दिवशी तो मीराच्या फुलाच्या दुकानासमोर मीराची वाटच बघत असतो की कधी एकदा मीरा येईन आणि कधी तो तिला जाब विचारेल. तर मित्रांनो, असे साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.